वेलकम, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर एसपीआय ची मुदत वाढलेली आहे. तर एसपीआय की जी 10वी मधील विद्यार्थ्यांना एनडीए मध्ये जाण्यासाठी एक महत्वाची संधी याच्यामध्ये आहे. एसपीआय हे एक महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे. याच्याबद्दल आपले पाठीमागे व्हिडिओ आपण आणलेले आहे. एसपीआय औरंगाबाद, एसपीआय संभाजीनगर हे जे आहे मुलांसाठी आहे, जे 10वी मधील मुलं आहेत, आणि एसपीआय नाशिक हे मुलींसाठी जे 10वी मध्ये मुले आहेत आणि ज्यांना 10वी नंतर भविष्यामध्ये 12वीला नंतर एनडीए कडे जायच्यासाठी एनडीएचं प्रिपरेशन करून घेणार एक महत्वाची संस्था महाराष्ट्रामधील फक्त महाराष्ट्रातल्या मुलांसाठी एसपीआय आहे. याचा फॉर्म ऑलरेडी चालू झाले होते, फॉर्म ओपन झाले होते आणि फॉर्म कसा भरायचा डिटेल व्हिडिओ आपला पाठीमागे आहे, तुम्हाला या व्हिडिओ आपल्या प्लेलिस्ट मध्ये मिळून जाईल. तर याची जी फॉर्म डेट होती ही 28 फेब्रुवारी ही लास्ट डेट होती. त्याची मुदत वाढलेली आहे. ही मुदत कुठपर्यंत वाढलेली आहे, त्याचबरोबर एसपीआयचा एकदा क्रायटेरिया काय थोडक्यात आपण बघणार आहे. आणि त्याचबरोबर एसपीआय ची जी मुलं एक्झाम देणार आहेत, येणाऱ्या 20 एप्रिलला ही एक्झाम आहे, 10वीची मुलं देणार आहेत. तर त्यासाठी एसपीआय ची एक मॉक टेस्ट सिरीज आपण आणलेली आहे. त्याच्याबद्दल मी शेवटचा पाठ आपल्याला सांगणार आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात ऑलरेडी आपण पाहिली होती की सैनिकी सेवा प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर आणि सैनिकी सेवा प्रशिक्षण संस्था मुली नाशिक, तर मुलांसाठी छत्रपती संभाजीनगर आणि मुलीसाठी नाशिक या ठिकाणी एसपीआय आहे की जे 10वी मध्ये यावर्षी मुलं आता एक्झाम देत आहेत 10वीच्या बोर्डाची, त्या मुलांसाठी ही सुवर्ण संधी राहते, मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी. तर की जेणेकरून एकदा 10वीची ही जे काही त्यांची 10वी मध्ये मुलं आहेत ते ज्या एसपीआय ची एंट्रन्स एक्झाम देतील त्यांचा इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यू नंतर त्यांचं सिलेक्शन तिकडे झालं तर एनडीएची 2 वर्षाची तयारी ही एसपीआय करून घेते मुलांची 11वी-12वी. तर यासाठी जी लेखी परीक्षा त्यांची होणार आहे ती येणाऱ्या 20 एप्रिलला आहे. ही लेखी परीक्षा टोटल 150 क्वेश्चन त्याच्यामध्ये आहेत. 150 क्वेश्चन टोटल 600 मार्काला आहे आणि त्याच्यामध्ये मायनस निगेटिव्ह सिस्टीम त्याच्यामध्ये आहे की -1 त्या ठिकाणी मार्क्स होतात. एक समजा प्रश्न चुकला तर -1 मार्क आणि एक प्रश्न बरोबर आला तर त्याच्यामध्ये 4 मार्क मिळणार. 75 क्वेश्चन आहेत. तर या जो पेपर आहे या पेपर किंवा सिलेबस आता त्यांनी सांगितलेला आहे किंवा 8वी 9वी 10वीचा सिलेबस आहे, पण याच्याबद्दल परफेक्ट काहीच कुठं आपल्याला मिळत नाही, कोणतं बुक्स त्याच्यामध्ये एक व्यवस्थित त्याच्यामध्ये आपल्याला मिळत नाही. तर यासाठी एवढी मागणी होती पालकांची विद्यार्थ्यांची, त्याच्यामुळे आपण एसपीआयचा मॉक टेस्ट सिरीज, कारण एकदम शेवटचे दिवस राहिलेत मुलांना, त्याच्यामध्ये 10वीचा सिलेबस आहे 8वी 9वी आणि त्याच्या आधारित एक आपण स्पेशल अशा मॉक टेस्ट सिरीज मुलांसाठी आणलेले आहे. तर त्याच्याबद्दल मी सांगणार एकदम शेवटचा पाठ एखादी मॉक टेस्ट आपण दाखवूया. तर दिसते आपल्याला हा जो अर्ज होता 28 फेब्रुवारी होता, ही आता वाढलेली आहे. आता आपण वेबसाईट वरती जाऊया. तर एसपीआय औरंगाबाद.com असं जर आपण सर्च केलं तर आपल्याला एसपीआयची वेबसाईट मिळून जाईल. एसपीआयच्या वेबसाईट वरती आपण आलेलो आहे. एसपीआयच्या वेबसाईट वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन आलेलं आहे, एक्सटेन्शन ऑफ डेट फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन इन द प्लेस ऑफ 28 फेब्रुवारी 2025 अप टू 18 hours 1800 hours as 10 मार्च 2025. तर येणाऱ्या 10 मार्च पर्यंत आपण फॉर्म भरू शकता. ही लास्ट डेट आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला 10 मार्च संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण फॉर्म भरू शकता. ज्यांना तो फॉर्म कसा भरायचा आहे यासाठी सुरुवातीला आपण सगळ्यांनी सांगितलं होतं की पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचंय, नंतर मग लॉग इन करायचं आणि ही सगळी प्रोसेस आपला एक स्पेशल व्हिडिओ आपल्याला या व्हिडिओ नंतर मिळून जाईल की एसपीआयचा फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल स्पेशल आपला व्हिडिओ आहे. आता ह्या फॉर्म बद्दल झालं तर एसपीआयची जी मॉक टेस्ट सिरीज आहे त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगतो. तर अशा प्रकारे एसपीआयचा मॉक टेस्ट 1 या ठिकाणी दिसतो आपल्याला. पूर्ण 150 क्वेश्चन आणि एकदम डिटेल जो काही सिलेबस आहे जे सांगितलंय त्यांनी आपल्याला त्यावर अभ्यास करून एक तयारी केलेले हे क्वेश्चन पेपर्स आहेत. याच्यावर डिटेलमध्ये आपला हा सर्व सिलेबस नुसार त्या विषयानुसार याच्यामध्ये क्वेश्चन आहे. तो एसपीआयचा हा जो पेपर आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो की हा एसपीआयचा जो पेपर आहे 150 क्वेश्चन त्याच्यामध्ये मॅथ्स सेक्शन वरती टोटल 75 क्वेश्चन आहेत. त्याच्यामध्ये सायन्सच्या सेक्शन वरती 25 क्वेश्चन आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर वरती 25 सेक्शन आहेत आणि एसएसटी प्लस जीके याच्यावर 25 क्वेश्चन आहे. आणि जर आपण टोटल काढले तर टोटल बघा असे 150 क्वेश्चन त्याचे तयार होतील. एक प्रश्न 4 मार्कला, असं 600 मार्कचा पेपर आहे. -1 ला निगेटिव्ह मार्किंग आहे. अशा पद्धतीचा हा मॉक टेस्ट, अशा 30 मॉक टेस्ट आपण डिझाईन केलेले आहेत. या मॉक टेस्टची अँसर की पण येते. या मॉक टेस्ट आपल्याला ओएमआर पद्धतीने चेक करून पण मिळू शकतात, जेणेकरून आपण ओएमआर वर टेस्ट सोडवले आणि त्याचे जर अँसर की आम्हाला फोटो करून पाठवले तर त्याचा चेक होतं आणि रिझल्ट पण मुलांना कळेल. त्यानंतर ह्याची एक अँसर की डिटेल अँसर की येते, त्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन स्टेप मध्ये कसा सोडवला पाहिजे, काय होतं त्याचं उत्तर, हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. अशा पद्धतीचा हा मॉक टेस्ट सिरीज या वर्षीच्या मुलांना खूप उपयोगी पडणार आहे. यासाठी आपण रजिस्ट्रेशन चालू केलं होतं. ह्या मॉक टेस्ट सिरीज जो आहे मॉक टेस्ट 30 मॉक टेस्ट आहे. 100 रुपयाला एक मॉक टेस्ट, असं मला 3000 रुपयाची प्राइस आहे. ही आपण येणाऱ्या 10 मार्चच्या अगोदरपर्यंत ही प्राइस मध्ये आहे. 10 मार्चच्या नंतर ह्याची प्राइस थोडी वाढणार आहे. त्याच्यामुळे आपण आता रजिस्ट्रेशन करू शकता किंवा संपर्क करू शकता. वरती नंबर दिलाय आणि आपल्या ग्रुपमधून बरेचसे विद्यार्थी किंवा पालक आहेत ते ऑलरेडी तिथे जॉईन आहेत. तो मॉक टेस्ट आपण लगेच आपण नाही का, काही मुलं जे आहेत ते
10 मार्चच्या नंतर रिलॅक्स होणार आहेत, त्यांचे मेन पेपर संपणार आहेत, त्यावेळेस पासून पण चालू होतील. आणि काही मुलं 17 मार्च ज्यावेळेस 10वीचे पूर्ण पेपर संपणार त्यावेळेस पासून ते विद्यार्थी घेतील. त्या पद्धतीने एक्झाम पर्यंत साधारण 30 मॉक टेस्ट, आणि त्याचबरोबर शनिवार रविवारी आपण एक लेक्चर घेऊन याच्यामध्ये अजून नेमका काय अभ्यास ते मुलं करू शकतात, काय काय गोष्टी त्यांनी रिवाइज केल्या पाहिजे, किंवा मॉक टेस्ट मध्ये अजून काय समजा अडचण येते समोर समोर सॉल्व्ह करून पण मिळणार आहेत, ही एक एक्स्ट्रा व्हॅल्यू पण आपण ऍड करतोय. कारण दरवर्षी आपण या व्हिडिओ संदर्भात माध्यमातून सर्व एक्झामची माहिती दिलेली आहे, पण यावर्षी आपण मॉक टेस्ट मधून मुलांना अजून हेल्प करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. तर आपला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला आपण शेअर करा, आणि ज्यांनी फॉर्म नसेल भरले त्यांनी फॉर्म भरू शकता, आणि सगळी माहिती दुसऱ्या एक व्हिडिओमध्ये आपल्या सिरीजमध्ये या प्लेलिस्ट मध्ये आपल्याला मिळून जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.